नमस्कार. कोमलने झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात, त्यामुळे तिच्या तोंडातून फेस येतो आणि ते बघून घरच्या सर्वांनाच मोठा धक्का बसतो. मुक्ता लगेच डॉक्टरांना फोन करते. डॉक्टर येईपर्यंत मुक्ता ही कोमलला मिठाचं पाणी देते. त्यामुळे कोमलला जरा बरं वाटतं आणि डॉक्टर येतात आणि चेकअप करतात. डॉक्टर म्हणतात, खरंच तुम्ही ते पाणी दिलं म्हणून जरा यांना फरक पडला. मग डॉक्टर तिला चेक करतात आणि औषधं लिहून देतात. त्यानंतर सर्वजण बसलेले असतात. सागर कोमलला म्हणतो, कोमल तू नको काळजी करूस, मी आहे ना, आम्ही सर्वच जण तुझ्या सोबत आहोत. अगं तू कशाला टेन्शन घेतेस, कशाला काळजी करतेस, तुझं लग्न होणार आणि तुझं लग्न मी लावून देईन, ते पण अगदी धूमधडाक्यात. नको काळजी करूस, तुझी पाठवणी इथून होणार, ते सुद्धा तुझ्या हक्काच्या घरामध्ये. बाकी मी तुला कुठेही पाठवणार नाही, मी तुला आता डायरेक्ट सासरेच पाठवणार. बघ तुझं कसं लग्न लावून देतो ते सर्वच जण बघत बसशील. तेव्हा कोमल म्हणते, अरे दादा तू कसं माझं लग्न लावून देणार आहे, मी तर ही अशी सारखी आजारी असते, एक ना एक मला आजार होतच असतात. सारखी आजारी असणाऱ्या मुलीसोबत कोण लग्न करणार आहे, आधीच माझं एक लग्न मोडलं आहे. मग सांग ना दादूस, कोण माझ्याशी लग्न करणार आहे, कोण करणार आहे बोल ना. तेवढ्यात मिहीर लगेच म्हणतो, मी करेन कोमलशी लग्न. तेव्हा सर्वच जण मिहीरकडे बघतात आणि सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर इकडे मिहिका बॅग घेऊन घराच्या बाहेर येते आणि हर्षवर्धनला बोलते, हर्षवर्धन एक गोष्ट लक्षात ठेव, मी आता तुझं हे घर सोडून जात आहे. मी कधीच तुझी नव्हते आणि कधी तुझी होणारही नाही. मी आता बायको आहे ती फक्त आणि फक्त मिहीरची. मिहीरचं माझ्यावर आणि माझं मिहीरवर खूप प्रेम आहे, त्यामुळे तुझा आता आमच्यामध्ये काहीही संबंध नाही. असं बोलून मिहिका ही बॅग घेऊन तिथून निघून जाते. तर इकडे सागर हा मिहीरला म्हणतो, मिहीर काय बोलतोयस तू हे. तेव्हा मिहीर म्हणतो, हो दादूस, मी अगदी विचार करूनच मनापासून खरं हे सगळं बोलतोय. मी तर तुमच्या कुटुंबाचा भाग आहेच, पण अजून महत्त्वाचा भाग व्हायचा आहे मला या कुटुंबाचा. ते ऐकून सागरला आनंद होतो. तर इकडे मिहिका ही मुक्ताला फोन करते. मिहिकाचा फोन आल्याबरोबर लगेच मुक्ताच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. ती आनंदाने फोन उचलते आणि म्हणते, बोल ना मिहू. तेव्हा मिहिका म्हणते, ताई मी प्रेग्नेंट आहे. ते ऐकून मुक्ताला खूपच आनंद होतो. मिहिका म्हणते, ताई माझ्या पोटातलं बाळ हे मिहीरचं आहे. ते ऐकून मुक्ताला मोठा धक्काच बसतो. तर इकडे आता मिहीरने स्वतःहून लग्नाला तयार झाला असल्यामुळे सागरला आनंद होतो. सागर लगेच मिहीरला मिठी मारतो. आता सागरने मिहीरचा कोमलचा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे. इंद्रा सगळ्याच खुश असतात, मात्र मुक्ताला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं, कारण मिहीर तर कोमलशी लग्नाला तयार झाला आहे, पण मिहिकाच्या पोटात मिहीरचं बाळ वाढतंय. काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आता मुक्तासमोर उभा असतो. तर मुक्ता यातून आता कसा मार्ग काढणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.